कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी केशदान जनजागृतीसाठी हिंदयान यांच्या वतीने ठाणे महानगरपालिका ते मुंबई महानगरपालिका या सायकल राईडचे आयोजन करण्यात आले होते। ठाण्यातून सुरू झालेल्या या सायकल राईडला ठाणे महानगरपालिका आणि आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले। या सायकल राईडमध्ये 40हून अधिक सायकल प्रेमी सहभागी झाले होते। यावेळी हिंदयानचे संस्थापक विष्णुदास चापके, ठाणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या हेलम देवरुखकर, आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे व इतर उपस्थित होते। सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणे यांच्या वतीने यंदा ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर व जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचे आयोजन केले आहे। भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे। सदर मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहेत। या स्पर्धेत विजेत्यांना मराठी केसरी किताबासह 2 चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने रमेश आमरे यांनी दिली। येत्या 19 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे। तर यावेळी 6 मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार 2025 देऊन सन्मान करण्यात येणार आहे। गेली मी 8 वर्ष ठाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतो आणि आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी सकाळी 7:30 वाजता जी आमची शिवज्योती यात्रा आहे त्यात सहभागी व्हावं आणि तसेच आपल्या कुस्तीचा जो खेळ आहे तो ठाणेकरांनी नक्की पाहावा अशी मी सर्वांना विनंती करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत, त्यांची जयंती मोठा उत्साह आणि दिमागदार सोहळ्याने ठाण्यामध्ये साजरी होत आहे। 19 फेब्रुवारी 2025 ला शिवजयंती महोत्सव या ठिकाणी ठाण्यात आपण करणार आहोत। गेली 18 वर्षे हा उत्सव या ठिकाणी आपण करत आहोत। सकल मराठा समाज, ठाणे शहर व मराठा क्रांती मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव आपण करतोय। सकाळी 7 वाजता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपायी या ठिकाणाहून या शिवज्योत सन्मान रॅलीची सुरुवात होणार आहे आणि या शिवज्योत सन्मान यात्रेतून
ठाणे शहरातील व ठाणे शहरातील बाहेरील लोक, मराठा बांधव आणि इतर समाजातील सर्व, म्हणजे महाराजांच्या ज्या 18 पगड जातींवर ज्या महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्या 18 पगड जातीतील समाज बांधव, युवक युवती या रॅलीत उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रमुख आपण 8 फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाची मूर्ती असेल, ती त्या जीपवर असेल. त्यानुसार दरवर्षीप्रमाणे त्या रॅलीमध्ये जवळजवळ 700 ते 800 बाईक असतील. रिक्षांचं जवळजवळ 150 रिक्षा असणार आहेत. प्रत्येक रिक्षावर शिवजयंती निमित्त जे काही स्टिकर आहेत ते ठाणे शहर आपल्याला बघायला भेटतील आजपासून, तेही आहेत. त्यानंतर महिलांचा चांगल्या प्रकारे यामध्ये सहभाग असणार आहे. त्यानंतर ही रॅली ठाणे शहरातील कॅसल मिल सर्कल, तलावबाई सुरू होणार. टेमी नाका, कॅसल मिल सर्कल, माजीवडा, घोडबंदर रोड, सावरकर नगर, लोकमान्य नगर, त्यानंतर महानगरपालिका परिसर, चंदनवाडी येथून स्टेशन परिसरातून गावदेवी मैदान ते तलावबाई येथील अशोक पुतळ्यापर्यंत या रॅलीचे समापन होणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केलेला आहे. 3 ते 4 हा हळदी कुंकू समारंभ चालणार आहे. 5 वाजता सायंकाळी ठीक 5 वाजता इतिहासकार व प्रमुख व्याख्याते विश्वंभरजी शिंदे साहेब यांचं आपण व्याख्यान ठेवलेलं आहे, जेणेकरून ठाणे शहरातील युवा पिढीला महाराजांनी केलेलं कार्य आणि मावळ्यांनी आपल्या केलेले, शिलेदारांनी एक एक केलेलं कार्य त्यांची माहिती पडावी, माहिती असावी, त्यानुसार हे चांगलं एक व्याख्यान ठेवलेलं आहे. त्या व्याख्यानंतर सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत जवळजवळ 90 कुस्त्या या ठिकाणी होणार आहेत. त्यापैकी 20 कुस्त्या या महिलांच्या आहेत आणि 60 ते 70 कुस्त्या आहेत त्या पुरुषांच्या होणार आहेत. त्यामध्ये नेपाळचे आपले कुस्ती पैलवान थापा, देवा थापा, एक प्रसिद्ध कुस्ती पैलवान आहेत, ते येणार आहेत. यामधून आमचा एकच असा मेसेज आहे की सर्व ठाणेकरांना व युवक युवतींना की आपण आज जी संस्कृती अनुभवते मोबाईलद्वारे अथवा मॉलमध्ये जाऊन जे काही आपण करतोय त्या गोष्टी करण्यापेक्षा आपण मराठी मातीतल्या खेळाकडे वळावं. त्यानुसार आपल्या ज्या म्हणजे महाराजांनी जे काही स्वप्न बघितली होती हिंदवी स्वराज्य स्थापन करताना, त्यानुसार आपण नक्की चालतोय का, यावर आपलं काय मत आहे याबद्दल आपण अभ्यास करावा. त्यासाठी हे व्याख्यान ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही पूर्ण नियोजन सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा ठाणे शहर यांच्या वतीने केलेलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण.